नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे मस्त असं चमचमीत खारं वांग, जे चवीला अतिशय चविष्ट आहे. बनवायला देखील खूपच सोपं आहे आणि अगदी कमी साहित्यात बनतं. चला तर मग या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत. आता वांगी घेताना नेहमी जास्त काटेरी बघून घ्यायची, कारण काटेरी वांगी ही जास्त चविष्ट असतात. तर वांगी चिरताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही जे एक्स्ट्राचा पार्ट आहे तो काढून टाकायचा आहे आणि देठ देखील याचा अर्धा काढून टाकायचा आहे. त्यानंतर याला असं 2 चिरे मारून घ्यायचे आहेत. आता चिरलेली जी वांगी आहेत ती लगेच पाण्यात टाकून घ्यायची आहे. आता आपण वाटण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी लसणाच्या 2 मोठ्या कांड्या सोलून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आलं, खोबरं, कढीपत्ता, 10 ते 15 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर शेंगदाणे भाजून त्याची साल काढून त्याचा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे. आता हे सगळं साहित्य आपण वाटून घेऊया. तर या वाटणामध्ये 1 छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. तर मिठाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे, कारण आपण खारं वांगं बनवतोय. त्यानंतर 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. हे सगळं वाटण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आपला हिरवा मसाला तयार झालेला आहे. आता आपण जी वांगी चिरून ठेवली होती ती घेऊन त्याच्यामध्ये हा सगळा मसाला जो आहे तो भरून घ्यायचा आहे. मसाला भरताना पूर्ण दाबून भरायचा आहे, म्हणजे तो वांग्यातून बाहेर येत नाही. तर सगळी वांगी मी भरून घेतलेली आहेत. आता गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 पळीत तेल टाकून घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरी, कढीपत्ता आणि हिंग टाकून चांगलं तडतडू देणार आहे. आता भरून ठेवलेली सगळी वांगी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत आणि याला लगेच मिक्स न करता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे ही वांगी तेलावरती वांगी आता एका बाजूने परतून झालेली आहेत. आता याला टॉस करून पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील परतून घेणार आहे. तर हे पहा, वांग्याचा असा कलर बदलला की समजायचं वांगं परतलेलं आहे. वांगी आता पूर्णपणे परतून झालेली आहे. आता याच्यामध्ये जो आपला उरलेला हिरवा मसाला होता तो टाकून घेणार आहे आणि तो देखील झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. आता याच्यामध्ये आणखीन थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर वाटणाचं जे पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यामुळे आपण आणखीन थोडंसं मीठ टाकणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर वरतून आणखीन 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. आता याला मिक्स करून याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना आपल्याला रस्सा जो आहे तो किती घट्ट किंवा पातळ पाहिजे याच्यानुसार टाकायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून झाकणावर देखील पाणी ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे. शिजवताना याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, म्हणजे मसाला जो आहे तो पातेल्याला खाली लागणार नाही. तर हे पहा, आता 25 मिनिटं झालेली आहे वांगं शिजतंय त्याला. तर आता आपण वांगं शिजलंय की नाही हे बघूयात. तर वांगं शिजलंय का नाही हे कसं ओळखायचं? तर वांग्याचा देठ जो आहे तो दाबून बघायचा. तो जर सहजपणे दबला गेला म्हणजे याचा अर्थ वांगं शिजलेलं आहे. तर